फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे चटणी कैरीची. तर त्यासाठी मी इकडे कैरी घेतली आहे, टॅमॅटो आहे, थोडासा लसूण आहे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आज मी चटणी आणि पुलाव बनवणार आहे माझ्या पद्धतीने. आता आपण याला भाजायला ठेवूया. यात आपण थोडंसं तेल टाकूया. आपण आता याला मस्त असं थोडंसं हलवून घेऊया. चांगलं असं भाजून घ्यायचं मस्त आणि मग याला आपण वाटून घेऊया. मस्त असं आपण कैरी आणि याला चांगलं भाजले. आता आपण गॅस बंद करूया. थंड झालं की आपण त्याला वाटून घेऊया. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव. त्यासाठी मी इकडे काही सोयाबीन भिजत टाकलेले, चांगले आपले भिजले सोयाबीन. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं भाजी पण घेतली. तुम्हाला नाही आवडत तर नाही पण टाकली तरी चालेल, पण मला आवडते म्हणून मी घेतले. पण आपल्याला सोयाबीन पुलावच करायचा आहे. तर इकडे थोडी फरसबी आहे, थोडंसं मिनी गाजर, मटर आणि बटाटा घेतला आहे. आता त्यासाठी मी इकडे काही साहित्य पण घेतले. बघू शकता, कांदा आहे, एक टॅमॅटो मोठा घेतला आहे, कोथिंबीर आहे. इकडे मी 1 ते 2 तेजपत्ता, कढीपत्ता, थोडीशी काळी मिरी, दालचिनी आणि लवंग हे घेतले. आणि इकडे वाटण्यामध्ये मी अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि दालचिनी पण घातली. तर आता मी याचं वाटण करणार आहे. तर आपण आता रेडी करूया आपल्या सोयाबीन पुलावला. आपण व्हाईट सोयाबीन पुलाव मस्त असा बनवणार आहोत. त्यासाठी मी इकडे काही खडे मसाले घेतलेले. आता ते मी तेलात टाकून घेतले. तेजपत्ता आहे, थोडा कढीपत्ता, आता आपण यातच कांदा घालून घेऊ. कांदा आपला लवकर शिजायला पाहिजे, त्यासाठी मी इकडे मीठ टाकून घेते. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं. त्याला चांगलं आपण एकजीव करू. कांदा आपला मस्त असं लाल झाला आहे. आता आपण त्यात टोमॅटो घालू. आता टोमॅटोच्या ह्याच्यातच शिजायच्या ह्याच्यामध्ये आपण इथे हिरव्या मिरच्या काय कापल्या आहे, आपण ह्या पण ॲड करूया. त्याला मस्त असं आपण एकजीव करून घेऊ. आता कांदा, टोमॅटो आणि आपली हिरवी मिरची चांगली अशी शिजून द्यायची आपल्याला. आता आपला मस्त कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची शिजले. आता आपण यात भाज्या ॲड करूया. त्याला मस्त असं आपण एकजीव करूया. तेलामध्ये चांगलं असं थोडंसं याला शिजवून द्यायचं आपल्याला. यातच आता आपण सोयाबीन भिजत टाकलेले, तर ते भिजलेले आहेत, आपण यात टाकून देऊया. आता आपण याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. तर आपण याला मस्त असं मिक्स करूया. छान अशा भाज्या आपल्या थोड्या परतल्या तेलावरती. आता आपण यात 1 चम्मच दही घालायचं आपल्याला. आणि आपण इकडे हे जे वाटण केलेलं अद्रक, हिरवी मिरची, लसूण, ते आपण याच्यात टाकून घेऊ. आता यात आपल्याला दुसरे काही मसाले घालायचे नाही, कारण की आपल्याला व्हाईट पुलाव करायचा आहे.
तर त्यासाठी मी इकडे दुसरे काही मसाले घेतलेले नाही आहेत. याच्यामध्येच आपण आता परत एकदा याला वाफेवरती थोडा 5 मिनिटासाठी ठेवूया. आपला पुलाव इकडे वाफेवर ठेवला तोपर्यंत आपण आता हे जे आपण केलेलं भाजून घेतलेलं हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. कैरीची चटणी बघू शकता, मस्त अशी आपली चटणी वाटून झालेली आहे. यात मी पाणी वगैरे काय घातलेलं नाही आहे. आता आपण हे काढून घेऊया. खूप छान अशी होती कैरीची चटणी, तुम्ही करून बघा. मस्त अशी होती. यात मीठही मी घातलेलं आहे. हे आपण पोळी बरोबरही खाऊ शकतो आणि असं पुलाव वगैरे केला तर त्याच्याबरोबरही करून बघा. खूप छान अशी रेसिपी आहे. आवडल्यास लाईक करा. मस्त बघू शकता आपली भाजी अशी थोडी वाफलेली आहे. आता यात आपण इकडे तांदूळ घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून हे आपण ॲड करूया. तांदूळ एकदम आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. खूप साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. करून बघा. व्हाईट पुलाव सोयाबीन घालून खूप छान असा होतो. आता आपण यात पाणी ॲड करू. आता आपण वरून कोथिंबीर घालूया. आता आपण याला उकळी यायसाठी सोडून देऊया. बघू शकता मस्त असा आपला सुटसुटीत पुलाव झालेला आहे. व्हाईट पुलाव तुम्ही करून बघा. खूप छान असा होतो. मी आज तुम्हाला दाखवलं आहे की व्हाईट पुलावही बनवला आहे आणि त्याबरोबर मी चटणी पण बनवलेली आहे, म्हणजे आपली कैरीची चटणी. तीही करून बघा आणि असा व्हाईट पुलाव पण करून बघा सोयाबीन घालून. खूप छान असा होतो. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.